स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 131. आत्ता प्रवचन करतानाही त्यांच्या बोलण्यामधून तशी कोमलता प्रतीत होत होती. आपल्या प्रवचनामधून त्यांनी जलाराम बापूंविषयी आदरभाव व्यक्त केला, स्वाध्यायी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं, नवीन कार्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. साधारण अर्धा तास त्यांचं प्रवचन झालं. त्यानंतर तिथला कार्यक्रम संपला. दुपारचा 1 वाजून गेला होता. वीरपूरमधल्या योगेश्वर कृषी नजीक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सभास्थानापासून ते ठिकाण 10 मिनिटांच्या अंतरावर होतं. सर्वजण तिथे जाऊन पोहोचले. जेवणं उरकल्यानंतर पुन्हा गप्पांना रंग भरला. पुणेकरांना आपल्या मोटारीतून घेऊन जाणारा स्वाध्यायी तेव्हा सांगत होता, हंसाबेनची कर्मकथा आता तुम्हाला सांगतो. काही वर्षांपूर्वी हंसाबेनच्या पतीचं निधन झालं. ती विधवा झाली. त्यांच्या जमातीमध्ये अजब रिवाज आहेत. एखादी स्त्री अकाली विधवा झाली तर तिला स्वतःच्या दीराशी लग्न करावं लागतं. हंसाबेनचा दीर वयानं पुष्कळ लहान होता. मुळात दीराशी पुनर्विवाह करणं तिला मुळीच मान्य नव्हतं. तिनं विद्रोह केला. मी लग्न करणार नाही असं ठामपणानं तिनं सांगितलं. त्यावरून घरात खडाजंगी झाली. मोठं भांडण उभं राहिलं. सासरचे लोक तिच्या विरोधात उभे ठाकले. पुणेकर आश्चर्यानं ती हकीकत ऐकत होते. अशा चालीरीती फक्त त्यांच्या ऐकिवात होत्या, पण तिथे प्रत्यक्ष अनुभव त्यांना ऐकायला बघायला मिळत होते. स्वाध्यायी पुढे म्हणाला, बाहेरची मंडळी मात्र हंसाबेनच्या बाजूने उभी राहिली. पुढे घरचा जाच असह्य झाल्यानंतर हंसाबेन गाव सोडून निघाली. आपल्या 2 मुलांना पदराशी घेऊन ती मुंबईला गेली. तिथे लोणी विकून तिनं 2ही मुलांना वाढवलं, शिकवलं. त्याचवेळी स्वाध्याय कार्याशी तिचा परिचय झाला. ती स्वाध्यायी बनली. स्वाध्याय कार्य करू लागली. मुलं तोपर्यंत मोठी झाली होती. गाठीशी बऱ्यापैकी पैका जमला होता. त्यावेळी तिनं पुन्हा गावी परतण्याचा निर्णय घेतला. ती पुन्हा इथे आली. देसाईंनी लगेच प्रश्न केला, मग कुणी अडवलं नाही का तिला? नाही, कुणीही अडवलं नाही. कुणी विरोध पण केला नाही. उलट तिला लोकांचं प्रेम लाभलं. कारण तिनं गावात स्वाध्याय सुरू केला. लोकांना मार्गी लावलं. गावाची ती लीडर बनली. आज जवळपास संपूर्ण गाव स्वाध्याय विचारांचं बनलंय. भांडण तंटे मिटून गाव सुखी झालंय. एक तडफदार व्यक्तिमत्वाची बेन म्हणून हंसाबेन इथे परिचित आहे. ती हकीकत ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता. लोकांसमोर तडफदारपणानं बोलत असलेली हंसाबेन प्रत्येकाच्याच डोळ्यांसमोर तरळत होती. तेवढ्यात कुणीतरी त्या स्वाध्यायीजवळ आलं आणि म्हटलं, दादा निघालेत, चला. सर्वजण आपापल्या जागेवरून उठले. त्या स्वाध्यायी बांधवांच्या मारुती मोटारमध्ये 4 पुणेकर बसले. मोटारींचा ताफा पुन्हा राजकोट वृक्ष मंदिराकडे निघाला. थोडं अंतर काटल्यानंतर तो चालक पुन्हा उत्साहानं सांगायला लागला, एका हंसाबेनची कथा मी तुम्हाला सांगितली, पण दादांनी अशा अनेक हंसाबेन उभ्या केल्या आहेत. गावाच्या गावं उभी केली आहेत. गावागावांमध्येही सौहार्दाचं वातावरण दादांनी निर्माण केलं आहे. दादांच्या दिवाळी मिलन प्रयोगामुळे तर गावागावातला प्रेमभाव अधिकच वाढतो आहे. दिवाळी मिलन म्हणजे काय? परांजपेंनी तात्काळ प्रश्न केला होता. त्या स्वाध्यायीनं दिवाळी मिलन प्रयोग थोडक्यात वर्णन करून सांगितला. दिवाळी मिलन म्हणजे दिवाळीच्या दिवशी एक गाव दुसऱ्या गावी उठून जातं. बरोबर बैलगाड्या असतात, सणही चौघडा असतो. एका गावातले सर्वजण नटून थटून वाजत गाजत दुसऱ्या गावाला जातात. दुसऱ्या गावाच्या वेशीजवळ त्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाचं नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात. पाहुण्या गावकरी त्या चिठ्ठ्या उचलतात. ज्या नावाची चिठ्ठी येईल त्याच्या घरी त्या कुटुंबानं जायचं. यजमान गावातल्या प्रत्येकालाच आपल्या घरी कोण पाहुणे येणार याची उत्सुकता असते. पाहुणे मंडळी आली की त्यांचं चांगलं आगत स्वागत केलं जातं. मुलं मुलांशी खेळतात. महिला वर्ग आतल्या बाजूला गप्पांमध्ये रंगतो, तर पुरुष मंडळी बाहेरच्या बाजूला सुसंवाद करत बसतात. अशा तऱ्हेनं आत्मीयता वाढीला लागते. दुपारी जेवणं झाल्यानंतर सर्वजण पत्ते खेळतात, भेंड्या लावतात. त्यानंतर 4-4:30च्या सुमारास पाहुणा गाव पुन्हा आपल्या गावी परततो. त्यांना निरोप देताना यजमान गावातल्या प्रत्येकाचंच अंतःकरण भरून आलेलं असतं.
मग दुसऱ्या दिवशी यजमान गाव पाहुण्या गावी जातं, पाहुणं गाव यजमान बनतं आणि यजमान गाव पाहुणं. अशा तऱ्हेनं दिवाळी मिलन सोहळा पार पडतो. हे सांगून तो स्वाध्यायी म्हणाला, आत्मीयता जागृत करणारे असे अनेक प्रयोग दादांनी उभे केले. प्रत्येक माणसाला दादांनी हात देऊन वर आणलं. दादांचा स्पर्श झाला की मारुतीचं जेट विमान बनतं. लाखोंचा तसा अनुभव आहे. आता माझंच बघा ना, मी त्यावेळी फार कठीण परिस्थितीशी सामना करत होतो, पण माझ्या सुदैवानं मी स्वाध्याय कार्यात पडलो. दादांचा स्पर्श झाला आणि काय सांगू, यश माझ्या मागे लागलंय. परांजपेंनी प्रश्न विचारला, तुमचा कोणता व्यवसाय आहे? आधी व्यवसाय नव्हता. स्वाध्याय कार्यात आल्यानंतर गॅल्वनाइज्ड पाईपचा व्यवसाय सुरू केला. स्वाध्याय कार्यात आल्यावर भगवान मार्ग दाखवतो याचा मलाही अनुभव आला. मी एका आडगावात व्यवसाय करतो आणि तुम्हाला खोटं वाटेल, माझी कपॅसिटी आहे त्यापेक्षा भगवान जास्त देतो. त्या आडगावातही मला एवढं गिऱ्हाईक भेटतं की मी थकून जातो. दादांचं जीवन गीतेतल्या ज्या श्लोकावर आधारित आहे तो अनन्याश्चिंतयन्तो हा श्लोक आमच्यासारख्या छोट्या स्वाध्यायींच्या बाबतीतही खरा ठरतो. दादा म्हणतात, तुम्ही भगवंताच्या या बोलावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला शांती देईल, लक्ष्मी देईल. तुम्हाला भगवान लक्ष्मी देणार नाही तर कुणाला देणार? धंदा सोडून कुठेही जा, लक्ष्मी आपोआप मागे येईल. हे सारं संभाषण हिंदीत चाललं होतं. आपापसात बोलताना मात्र पुणेकर मराठीत बोलत होते. त्या स्वाध्यायींच्या बोलण्यावर परांजपे देसाईंना मराठीतून म्हणाले, आपण पुणेकर स्वतःला बुद्धिवादी समजतो, अनेक ग्रंथांचं वाचन करतो, ज्ञान मिळवतो, पण या लोकांसारखी श्रद्धा आपल्याकडे फार अल्प प्रमाणात दिसते. बरं, यांची अंधश्रद्धाही म्हणता येणार नाही, उलट डोळस विश्वास म्हणावा लागेल. प्रत्येक स्वाध्यायी सुखी, समाधानी आणि आनंदी दिसतो. या लोकांमध्ये काही वेगळीच तडफ जाणवते. देसाईंनी लगोलग म्हटलं, खरंय, अंधश्रद्धेला इथे वाव नाही. दादा हे स्वतः तत्वज्ञानी महापुरुष आहेत. इथे नमस्कार, चमत्कार, माळा, बुक्का, बुवाबाजी या गोष्टींना मुळीच थारा नाही. जो काही आहे तो डोळस कर्मयोग आहे, कृतिभक्ती आहे, श्रमभक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या गीता तत्वज्ञानावर स्वाध्यायींची कमालीची भक्ती आहे. श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानावर विश्वास आहे. खऱ्या अर्थानं या मंडळींना अध्यात्म समजलंय. त्यामुळे देवाच्या नावानं नुसते टाळ कुटत बसलेला इथे कुणीही दिसत नाही. पुढच्या सीटवर बसलेले काशीकर म्हणाले, खरोखरच दादांनी भावनिक क्रांती आणि आध्यात्मिक क्रांती प्रत्यक्षात आणली आहे. त्यांच्या स्वाध्याय कार्यामधलं आणि प्रयोगांमधलं यश पाहून हे भगवंताच्या इच्छेनं आणि प्रेरणेनं चालू असलेलं भगवत कार्य आहे हे मान्य करावंच लागेल. हो ना, सरकारी मदतीशिवाय श्रमभक्तीच्या आधारावर वेगवेगळे प्रयोग उभे करून हजारो गावं, शहरं आज दादाजींनी वर आणली आहेत. माणसांमध्ये आमूलाग्र आंतरिक बदल घडवून आणलाय, त्यांना उन्नत अवस्थेला नेलंय. त्या त्यांच्या कार्याची जगात खरोखरच कुठेही बरोबरी होऊ शकणार नाही. परांजपेंच्या बोलण्यावर देसाई तात्काळ म्हणाले, अहो, सरकारी मदत घेऊन एखादं गाव कोणी भौतिकदृष्ट्या सुधारलं तर आपण केवढं कौतुक करतो. आम्ही पत्रकारच अशा लोकांवर वर्तमानपत्रातून लेख छापून आणतो. स्वाध्यायी मोटर चालकाला पुणेकरांचं बोलणं संदर्भानं थोडंफार समजलं होतं. तो म्हणाला, अहो, दादा प्रसिद्धीच्या मागे कधीच गेले नाहीत. उलट त्यांनी आजपर्यंत प्रसारमाध्यमांना दूर ठेवलंय. प्रसारमाध्यमं आपणहून त्यांच्याकडे अनेक वेळा आली होती, पण दादांनी प्रसिद्धीची मुळीच हाव धरली नाही. अहो, प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी थोडंच कार्य केलं होतं. काशीकर सहजगत्या म्हणाले, आधुनिक काळात दादांनी एवढं प्रचंड कार्य उभं केलं, त्याला वर्तमान आणि भूतकाळातही तोड नाही. बरोबर, इतिहासातही अशा पद्धतीचं कार्य कुणी केल्याचं ऐकिवात नाही. देसाईंच्या बोलण्यावर काशीकर पुन्हा म्हणाले, त्याबद्दल दादा अतिशय समाधानी असतील नाही का? मुळीच नाही. स्वाध्यायीच पुढे म्हणाला, सामान्य समाजसेवक तसा समाधानी झाला असता, पण दादा सामान्य तर नाहीतच, ते असामान्यांच्या पलीकडचे आहेत. दादा अजूनही पूर्ण समाधानी नाहीत. रात्रंदिवस त्यांच्या मनाला व्यथा लागून राहिलेली असते. व्यथा? आता कसली व्यथा? देसाईंच्या प्रश्नावर त्यानं म्हटलं, दादांच्या मनामध्ये किती व्यथा असतील याचा अंदाज बांधणं आमच्यासारख्यांना शक्य नाही.
पण नुकताच घडलेला एक प्रसंग सांगतो. त्यावरून तुम्हाला त्यांच्या व्यथेचा एक भाग लक्षात येईल. तुमच्या पुण्याला गेल्या वर्षी कृतज्ञता समारोह झाला होता ना? हो, केवढा मोठा समारंभ, केवढ्या शिस्तीत पार पडला. अहो, पिंपरीच्या कार्यक्रमात तर ऐनवेळी प्रचंड वादळ आलं, मुसळधार पाऊस पडला. पण कार्यक्रमाला उपस्थित असलेले 5 लाखांवर स्वाध्यायी जागचे हल्ले नव्हते. लोक तसेच भिजत पावसात बसले होते. दादांनीही व्यासपीठ सोडलं नव्हतं. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आम्हा पुणेकरांना तेव्हा बघायला मिळाल्या होत्या. काशीकरांकडे बघून त्या मोटार चालकानं होकारार्थी मान डोलवली आणि तो पुढे सांगायला लागला, तर पुण्याचा तो कार्यक्रम झाल्यानंतर दादा लगेच अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत त्यांनी स्वाध्याय कार्याची उभारणी केली होती. त्यासंबंधी काही कामं होती. त्यावेळी ते मध्य अमेरिकेत असावेत. नेमके कोणत्या शहरात होते ते मला सांगता येणार नाही, पण ते तिथे एका मोटारीतून चालले होते. मोटारीत तेव्हा एखाद दुसरा स्वाध्यायी होता. एक दोघे अमेरिकनही होते. घरचं मात्र कोणी नव्हतं. ते अरविंद मोटा शाह आहेत ना, मुंबईचे? हो. ते दादांच्या जवळ सावलीसारखे असायचे. पण त्यांना काही कामानिमित्त भारतात परतावं लागलं होतं. मग ताई पण त्यांच्याबरोबर भारतात परतल्या. दीदी तेवढ्या दादांबरोबर तिथे थांबल्या. दादांचं सतत परिभ्रमण चाललं होतं. त्यावेळी मोटारीतून जात असताना एकदम त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारे आले. ते एकदम ब्लँक झाले. पुढच्या घटना त्या स्वाध्यायीनं थोडक्यात वर्णन करून सांगितल्या. पांडुरंग शास्त्रींना अस्वस्थ वाटू लागताच त्यांच्या बरोबरच्या मंडळींची धावपळ उडून गेली. समोरच वैद्यकीय उपचार केंद्राची पाटी दिसली. वैद्यकीय उपचार केंद्राची माहिती देणाऱ्या पाट्या अमेरिकेत अंतरावर दिसतात. त्यानुसार मोटारीच्या ड्रायव्हरनं मोटार एका हॉस्पिटलच्या दाराशी नेऊन उभी केली. प्राथमिक तपासणीनंतर तिथल्या डॉक्टरांनी पांडुरंग शास्त्रींची एन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एन्जिओग्राफीचा रिपोर्ट ऐकून डॉक्टर हादरून गेले. पांडुरंग शास्त्रींना जोराचा हार्ट अटॅक आला होता. तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागणार होती. डॉक्टरांनी तसं सांगताच पांडुरंग शास्त्रींनी त्या गोष्टीला नकार दिला आणि न्यूयॉर्कला जाण्याचा आग्रह धरला. न्यूयॉर्कला काही स्वाध्यायी डॉक्टर्स होते. त्यांच्या देखरेखीखाली ऑपरेशन करवून घेण्याचा पांडुरंग शास्त्रींनी निर्णय घेतला होता. न्यूयॉर्कला जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत पांडुरंग शास्त्रींनी ते दुखणं सहन केलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.